एटी पॉवर दादासाहेबांपासून तर नितीन पवारपर्यंत एक कट्टर असा कार्यकर्ता त्यांचा, एकदम घरातला कार्यकर्ता. मी जेव्हा मला कमीत कमी 18 ते 20 वर्ष झाले त्यांच्याबरोबर काम करून. पण कालांतराने जेव्हा आम्ही म्हणजे घराचं समजूनच आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना असं समजलं का आमच्याच माणसं आहेत ते करून मी सगळ्यात जास्त त्यांच्यासाठी बिल्ल समाज कसा, त्यांना विविध योजना कशा काय देता येतील या हिशोबाने मी त्यांच्यापर्यंत भरपूर काम केले आजपर्यंत. त्यांचं फार रात्री दिवस रात्र एक करून त्यांच्यासाठी हे केलेले. परंतु मला आता एवढ्या 5 वर्षापासून असा अनुभव आला की फक्त आपले वापर करून घेतात, ते फक्त वापर करून घेतात आणि जेव्हा इलेक्शन आले का तेव्हाच आपल्याला ओळखतात. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत फक्त आम्हाला या दोघांशिवाय तिसरा कोणी नव्हतं आपल्याकडं. म्हणून आम्ही दादांशी संपर्कात साधून दादांचे विधानसभेच्या तयारीला लागले हे समजून आम्ही दादांकडे गेलो. दादांना सांगितलं, दादा आम्ही म्हटलं एकदम निष्ठावंत कार्यकर्ते नितीन भाऊचे किंवा दादा एटी पवार साहेबांपासून जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू. आणि मी तुम्हाला सांगतो एटी पॉवर दादासाहेबांपासून तर नितीन पवारपर्यंत एक कट्टर असा कार्यकर्ता त्यांचा, एकदम घरातला कार्यकर्ता. मी जेव्हा मला कमीत कमी 18 ते 20 वर्ष झाले त्यांच्याबरोबर काम करून. पण कालांतराने जेव्हा आम्ही म्हणजे घराचं समजूनच आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना असं समजलं का आमच्याच माणसं आहेत ते करून मी सगळ्यात जास्त त्यांच्यासाठी बिल्ल समाज कसा, त्यांना विविध योजना कशा काय देता येतील या हिशोबाने मी त्यांच्यापर्यंत भरपूर काम केले आजपर्यंत. त्यांचं फार रात्री दिवस रात्र एक करून त्यांच्यासाठी हे केलेले. परंतु मला आता एवढ्या 5 वर्षापासून असा अनुभव आला की फक्त आपले वापर करून घेतात, ते फक्त वापर करून घेतात आणि जेव्हा इलेक्शन आले का तेव्हाच आपल्याला ओळखतात. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत फक्त आम्हाला या दोघांशिवाय तिसरा कोणी नव्हतं आपल्याकडं. म्हणून आम्ही दादांशी संपर्कात साधून दादांचे विधानसभेच्या तयारीला लागले हे समजून आम्ही दादांकडे गेलो. दादांना सांगितलं, दादा आम्ही म्हटलं एकदम निष्ठावंत कार्यकर्ते नितीन भाऊचे किंवा दादा एटी पवार साहेबांपासून जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीशी राहू. आणि मी तुम्हाला सांगतो, मला 20 वर्षामध्ये मी कधीच भाषण केलं नाही. आज पहिल्याच टाइमला 50-60 मुलं यांच्या तुमच्यासमोर भाषण करतोय. आणि मला हे बोलण्याची ताकद फक्त इथं या स्टेजवरती थोरात साहेबांमुळे म्हणजे दादांमुळे आले, एवढे सांगतो.